एक पेरू सापडलाय मला, असा पिवळा गरगरीत पिकलेला आहे. बघूया कसं लागतोय खायला. एक नंबर गोड पेरू आहे. पेरूच्या लगतच एक लिंबाचं झाड आहे. लिंब आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. लिंबाच्या झाडाला छोटे छोटे काटे असतात. थोडं पुढे आल्यावर आमच्या काय आहे, नारळाचं झाड. बघू शकता की तुम्ही किती नारळ आलेले आला. कधी आम्हाला पाणी प्यायचं म्हटलं नारळाचं तर आम्ही या ठिकाणी येतो. दगडाने किंवा मग कळकाने, बांबूने आम्ही हे नारळ पाडतो. एक छोटं झाड आहे, त्याला अजून काय नारळ आलेले दिसत नाही. त्याच्या समोर पुढे हे आहे चिक्कूचे झाड. त्याला चिक्कू आलेले आहेत, पण बऱ्याच वेळा असं होतं की हे चिक्कूच आम्ही काढत नाही, असेच पडतात खाली आणि पक्षी वगैरे खाऊन जातात. आम्ही काढतो कधी कधी. आणि परवा दिवशी काढला होता एक चिक्कू. पिकायला 4 दिवस गेले, पण पिकल्यानंतर त्याची चव आहे ना अशी गोड होते. हे चिक्कूचे झाड. अशी बांधावरती आम्ही झाडे लावलेली आहेत. हे शेवग्याचे झाड आहे. शेवग्याच्या शेंगा आलेल्या नाही याला, आता फुलं आलेली आहे. पुढे आल्यानंतर हे आहे आंब्याचं झाड, आणि त्याच्या पुढे आलंय आवळ्याचं झाड आहे. आता तिथं जाणार होतो मी, पण गबळ आहे जास्त, इचुकाट आहे, त्यामुळे मी जाणार नाही. तर आम्ही एवढी अशी बांधावरती झाडं लावलेली आहे. तर तुम्हाला आमची बांधावरची झाडे कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.